मला जर माझी स्मृती ठीक असेल तर मला वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी भेट झाली नव्हती. कारण ज्या दिवशी 26/11ची घटना घडली त्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामधील एका ग्रामीण क्षेत्रामधल्या खेड्यामध्ये मुक्कामाला होतो विशेष म्हणजे. आणि ही घटना मला त्यावेळेस ठेवून त्यावेळेस तिथे टी व्ही नव्हता, काही नव्हता. म्हणून मी आपले जयकुमार रावल यांच्या गावाला आलो. त्या ठिकाणी खात्री केली की काय झालं. त्या ठिकाणी मी टी व्हीवर पाहिलं आणि नंतर त्याच कालखंडामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला, निरोप आला, वायरलेसवर निरोप आला की तुम्ही तत्काळ निघून एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडं काहीही वाहन नव्हतं. तर त्यांनी संभाजीनगरला एक स्पेशल छोटं विमान पाठवलं होतं आणि त्या विमानाने मी दुसऱ्या दिवशी दुपारी त्या बैठकीला आलो होतो. तितक्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी कुठेही भेट फोनवर किंवा समक्ष झाली नव्हती. त्यामुळे पिस्तूल घेऊन गिरीश महाजन गेले होते हे मला काही आठवत नाही. आता स्वाभाविक आहे, माणूस राजकारणात असो का राजकारणाच्या बाहेर असो, व्यापारी असो का उद्योगपती असो, त्या ठिकाणी हे चालू असतं. त्याचं आता गुलाबराव पाटलांनी सांगितलं तर गुलाबराव पाटील विधान परिषदेसाठी आपल्या मुलाला तिकीट मागत होते. गुलाबराव पाटील म्हणजे आपल्या गमतीनं बोलत असतात. त्यांनी सांगितलं एखादा पिक्चर फार दिवस चालत नाही, पण असे अनेक उदाहरणं आहे महाराष्ट्रामध्ये. शोलेसारखा पिक्चर 30 वर्ष चालला. त्यामुळे त्याला असा एखादा व्यक्ती असतो की ज्याचं राजकारण 40-50 वर्ष चालतं. तसं आमचं 40 वर्ष झाले राजकारण सुरू आहे. शोले जसा 30 वर्ष चालला तसं चालला. गुलाबरावांसारखा ब्रेक मला मिळणार नाही याची खात्री आहे. राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अटी घातलेल्या आहेत. त्या माध्यमातून कुठल्या शेतकऱ्याला मिळेल आणि कुठल्याला मिळणार नाही हे आज तरी सांगता येत नाही. कुठल्याही चर्चेला मी विराम दिलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. माझ्या ज्या भेटीगाठी सुरू आहे त्या राजकारणाच्या पलीकडे आहे. माझा अमृत वर्ष हे आहे. 75 वर्ष मला कंप्लीट होत आहे. म्हणजे 75 वर्षाची सुरुवात होते आहे आणि त्या निमित्तानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक मोठा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांना आतापासूनच निमंत्रण द्यावं असं समितीने ठरवलं. त्यामुळे समितीच्या समवेत मी उद्धवजी ठाकरेंची भेट घ्यायला घेऊन निमंत्रण दिलेलं आहे. तसंही माननीय नितीन गडकरी साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे. राजनाथ सिंगांना निमंत्रण दिलेलं आहे. आमचे हरिभाऊ बागडे यांनीही येण्याचं मान्य केलेलं आहे. अनेक लोकांना मी विनंती केलेली आहे. माननीय शरद पवार साहेब आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जयंत पाटील, शरद पवार साहेब, राष्ट्रवादीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वपक्षीय हा कार्यक्रम व्हावा, राजकारणाच्या पलीकडे हा कार्यक्रम व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.